आजच्या मराठीच्या बिग बॉसच्या एपिसोड बघून खरंच खरंच खूप लोकांचे चेहरे समोर आलेले आहेत. परंतु त्याच्या आधी मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे. खूप लोकं मला एक कमेंट करतात, की "तू तन्वीची पी-आर आहे, तू तन्वीची पी-आर आहे, तू तन्वीसाठी व्हिडिओ बनवते, किती लाख घेतलेली आहे, किती करोड घेतलेली आहे." साधा बिग बॉसची प्राइस मनी 15,000 7,00,000 आहे आणि मला ते तन्वी करोडो देणार आहे का? मतलब जे व्यक्ती करोडो कमवत आहे, तो व्यक्ती बिग बॉसच्या हाऊसमध्ये कशाला येणार? आणि इफ ते मला करोडो देऊ शकते, तर 25-23 लाखासाठी ते गेम खेळणार आहे का बिग बॉसच्या? मतलब ह्याच्या कधी मीच जमत नाही. परंतु प्रॉब्लेम हा आहे, की खूप लोकं मला म्हणतात, की तन्वीची पी-आर आहे, तन्वीची पी-आर आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करते. पहिली गोष्ट ना मी विशालची पी-आर आहे. दुसरी गोष्ट ना मी तन्वीची पी-आर आहे. मी फक्त ना प्रामाणिक गेमाची पी-आर आहे. जो व्यक्ती मला बिग बॉस गेम आवडते, पर्सनॅलिटी आवडतात, खूप सारे टास्क होतात, खूप सारी चीजे परफॉर्म होतात. त्यावरून त्या व्यक्तीची ना आपल्याला पर्सनॅलिटी समजते, की तो कोणत्या पर्सनॅलिटीचा व्यक्ती आहे. त्यानुसार बिग बॉसचे एपिसोड होतात आणि बिग बॉसचे एपिसोड बघितल्यानंतर माझे काहीतरी मत असतात, ते मत मी तुमच्या समोर मांडते. आता जे खूप लोकं म्हणतात ना, की मी विशालच्या अपोझिट बोलते. तुम्ही कितीही बघितलं ना, तर विशाल हा निगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये येते. परंतु मी विशालबद्दल कंप्लीटली निगेटिव्ह बोलते? नो. विशाल मॅनिप्युलेटिंग आहे. विशाल गेम खेळते. विशालने टोळीतले लोकं जमा करून त्यांना खाऊन, त्यांना नॉमिनेशनमधून घरातून बाहेर काढून स्वतःचा गेम अप केलेला आहे. त्या गोष्टी आहेत. परंतु त्याचा गेम जो आहे ना, तो निगेटिव्ह पडते. आता तुम्ही तन्वी म्हणाल. तन्वीचा बघा ते टास्कमध्ये प्रामाणिक खेळते. म्हणजे ते कितीही असो प्रामाणिक खेळते किंवा एखादा तिच्या रिलेशन काटा ग्रुपसोबत तिची बॉन्डिंग ते पण प्रामाणिक आहे किंवा त्या टास्कबद्दलची असते ना स्पिरिट, की समोर मुलगी आहे किंवा मुलगा आहे किंवा ह्युमन कार्ड वगैरे ती खेळत नाही. जो आहे तो कट्टरच्या टास्कमध्ये आपला 101% देते. त्या गोष्टीवर किंवा त्यांची जी घडामोडी भांडण-बुंडण होतात किंवा काटा ग्रुपची जी लॉयल्टी आहे किंवा त्या पर्सनॅलिटीचे लोकं आहेत, त्यांच्यामध्ये ना पॉझिटिव्हिटी दिसून येते. तर काय आहे ना, हा एक टोळी म्हणजे एक निगेटिव्ह ग्रुप आहे आणि काटा म्हणजे एक पॉझिटिव्ह ग्रुप आहे. आता काय ना, खूप लोकांना वाटतं, की मी ना तन्वीबद्दल नेहमी चांगलीच बोलते, नेहमी चांगलीच बोलते. असं कधीच नसते. जेव्हा सागर दादा टोळीमध्ये होता, तेव्हा मला सागर दादा आवडत नव्हता. मी फक्त विशालची पूछ म्हणून दिसत होता. परंतु जेव्हा त्यांनी स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम दाखवला, जेव्हा स्वतः तो खेळायला लागला होता ना, तेव्हा मी स्वतःच होती. जेव्हा मला सागर दादा गेला ना, मला एवढा वाईट वाटला, कारण की तो खरंच इंडिव्हिज्युअल खेळत होता आणि खरंच चांगला दिसत होता. तर असा बिलकुल नाही, की मी टोळीच्या लोकांची नफरत करते. आणि दुसरी गोष्ट काटा ग्रुपचा तुम्ही म्हणाल, तर तुम्ही माझ्या कालचा व्हिडिओ बघितला असाल ना, त्यामध्ये मी स्वतः म्हटलेली आहे, की ना तन्वीमध्ये एक कॅरेक्टर प्ले करते. तन्वीमध्ये एक गोष्ट आहे, की तिला सर्वच गोष्टी मिरवायच्या असतात किंवा एखादा भांडण होत राहिला, तर तिच्यामध्ये स्वतःचा पॉइंट कसा गेन करीन, स्वतःचा प्लस पॉइंट कशी लोकांना दाखवीन किंवा स्वतःचा मीपणा कसा दाखवीन किंवा स्वतःला चांगलं कसं दाखवीन किंवा हे रॉंग आहे, हे राईट आहे, हे जायला कसं सांगेन ना, हे तन्वीमध्ये एक फॅक्टर आहे. तर असं काहीच नाहीये, की मी तन्वीबद्दल खूप चांगलं बोलते, मी तन्वीची प्लेयर आहे आणि विशालबद्दल वाईट बोलते. मला वाटते, की जसा गेम फिरते ना, रोज गेम फिरते. प्रत्येक एपिसोडमध्ये, प्रत्येक टास्कमध्ये रोज गेम फिरत असते. जो आपल्याला आज निगेटिव्ह वाटत आहे ना, तो उद्या आपल्याला पॉझिटिव्ह वाटणार आहे. जो पॉझिटिव्ह वाटणार आहे, तो निगेटिव्ह वाटणार आहे. तर आजच्या एपिसोडची सुरुवात करून आणि आजच्या एपिसोडमध्ये मला तन्वी सर्वात जास्त निगेटिव्ह वाटलेली आहे. तर आजच्या एपिसोडची सुरुवात झाली. जो कालचा टास्क होता, की बर्थडे पार्टीला तुम्ही कोणाकोणाला बोलवाल नाही किंवा कोणाकोणाला बोलवाल ह्याच्याबद्दल छान टास्क होता. आणि दीपाली समोर आली आणि दीपालीने तन्वीचं नाव घेतलं. कारण की ज्या प्रकारे तन्वीनं म्हटलं, की आतापर्यंत माझी सर्वांसोबत बॉन्डिंग झालेली आहे. काटा ग्रुपमधले जे पण व्यक्ती आहेत, इव्हन रेवासोबत झालेली आहे, राकेश दादा, मोठा दादा, प्रभू, छोटा दादा. परंतु दीपालीसोबत ते बॉन्डिंग झालेली नाहीये किंवा ती माझी ताई आहे, मी रिस्पेक्टफुली तिला ताई वगैरे म्हणते किंवा मैत्रीण आहे. परंतु ज्या लेव्हलची एक बॉन्डिंग असते ना, ती बॉन्डिंग झालेली नाहीये. आता कितीही म्हटलं ना, ज्या व्यक्तीने काटा ग्रुप फॉर्म केलेला आहे, ती व्यक्ती म्हणजे होती दीपाली. दीपालीने लिटरली काटा ग्रुप फॉर्म केलेला आहे आणि खूप लोकांना ना दीपाली आवडत नाही. दीपाली काट्यासारखी त्यांच्या डोळ्यात खुपत असते. कारण की दीपाली रडत असते. दीपाली काय छोट्या-छोट्या गोष्टीवर रडत असते, इमोशनल होत असते. लोकांना रडधड, हे रडधड. परंतु मी ना दीपालीसारख्या मुलींना पर्सनली ओळखतो. पर्सनली म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी ओळखते. ते खूप इमोशनल आहे. जे व्यक्ती खूप इमोशनल असते ना, त्याला प्रत्येक गोष्ट खूप मनात लागते आणि ती मनात लागल्यानंतर ना आपण आपले अश्रू कंट्रोल करू शकत नाही. आता लोकांना वाटतं की दिवसभर रडतच असते, तिचा गेमच तसा आहे. परंतु लिटरली दीपालीचा गेम खरंच खूप चांगला आहे. तिने स्वतः काटा ग्रुप फॉर्म केलेला आहे टोळीच्या विरुद्ध आणि ती एकटी व्यक्ती आहे जिने काटा ग्रुप असा पकडून ठेवलाय आतापर्यंत. ती सर्वच काही सॅक्रिफाईस करते. पण ज्या प्रकारे तन्वीने तिला म्हटलं, की "तू माझ्यासाठी आता म्हणजे तेवढी इम्पोर्टन्स
इम्पॉर्टन्स नाहीये जेवढे बाकी लोक इम्पॉर्टन्स आहेत. कुठे ना कुठे कोणत्याही व्यक्तीला ते गोष्ट चुभणार आहे. आणि जेव्हा ती दीपाली वर आली आणि दीपालीला चान्स होता की कोणाला सक्सेस पार्टीमध्ये बोलवीन नाही आणि कोणाला बोलवीन, त्यावर तिने तन्वीचं नाव घेतलं. की तन्वीने ज्या प्रकारे मला म्हटलं की काटा ग्रुप फॉर्म केला. ते प्रत्येक व्यक्तीसोबत राहते, काही ना काही बोलत असते, सर्वांसोबत काय तिच्या कन्व्हर्सेशन चालू असते आणि रेवा चांगले तिच्यासाठी, प्रभू चांगला होता, राकेश होता. परंतु मी का बरं नाही? कारण की मी जेव्हापासून काटा ग्रुप फॉर्म झालेला आहे, मी तिला आपल्या ग्रुपचा सदस्य मानते, नेहमी तिच्या बोलणं ऐकते, नेहमी ती माझ्यावर किती वेळा ओरडली, खूप जास्त ओरडली, खूप नेक्स्ट लेव्हलचा पिच होता. परंतु आपल्या ग्रुपची आहे, आपली व्यक्ती आहे म्हणून मी त्यावेळेस काही बोललो नाही. परंतु ज्या प्रकारे तिच्या ओरडणं म्हणा, ज्या प्रकारे तिने जी माझी वागणूक केलं नाही, मी सर्वच काही म्हणजे सहन केलेली आहे. परंतु ही मुलगी मला म्हणत आहे की मी हिच्यासोबत कनेक्टेड नाहीये, मला हिच्यासोबत फीलिंग्स नाहीयेत. ती जे दीपालीने आपले व्यक्त केलं नाही ना गोष्टी, ते लिटरल गोष्टी एक की एवढा बॉन्ड आहे, एवढे 2-3 महिने आपण सोबत आहोत, आपला काटा ग्रुप म्हणून खेळत आहोत आणि एवढं सर्व स्ट्रॅटेजी म्हणा, गेम म्हणा, सर्वच गोष्टी सोबत करत आहोत, तरी तुला माझ्याबद्दल भावना नाही आहेत, हे बघून मला दुःख वाटणारच. आणि डेफिनेटली दुःख म्हणजे असं वाटत होतं की यार हो यार, तिनेच ग्रुप फॉर्म केलाय आणि तिलाच बाहेर काढत आहेत किंवा तिला वज्जूद देत नाहीये ही तन्वी. तेव्हा मला सुद्धा वाईट वाटला. आणि ज्या प्रकारे दीपालीने स्वतःचे मत मांडलं ना, खरंच खूप चांगले मत होते की यार आपण सुद्धा आहोत, कनेक्शन होते, सर्वांना बिल्डअप होते, परंतु तू मला म्हणत आहेस की ग्रुपच म्हणजे आपला कनेक्शनच फॉर्म नाही झाला, चुकीचा आहे. त्यावर तन्वी जस्टिफाय करते की मला नाहीच होत, मग मी काय जबरदस्ती म्हणू का? मला नाहीच झालं, मला नाहीच झालं. मला असं वाटतंय की आपण ग्रुपमध्ये लोक आहोत, प्रत्येक व्यक्तीसोबत त्या भावना अटॅच होत नाही, परंतु काही ना काही अटॅचमेंट सर्वांकडे असते आणि तो क्रेडिट देणे खूप गरजेचे असते. आता मी तुम्हाला एक तन्वीचा पॅटर्न सांगते. तन्वी काय करते? तन्वी प्लेयर म्हणून उत्तम आहे. ती प्रामाणिक खेळते. तो तिचा प्लस पॉइंट आहे. म्हणजे ते गेम वगैरे म्हणा, तिला चीटिंग करायची नसते, तर ती चीटिंग करत नाही. त्यामुळे ती गेममध्ये खूप पॉझिटिव्ह दिसते. पण तिचा ओव्हरऑल बिहेवियर आहे ना, की तिचं कसं असतं, की मीपणा खूप दाखवायचा असते. म्हणजे की एखादी गोष्ट चूक आहे, एखादी गोष्ट राईट आहे, हे सांगणारी एक व्यक्ती असते ना, आपल्या लहानपणी आपली आई असते, की "ए बाळा, हे चुकीची गोष्ट आहे, हे चांगली गोष्ट आहे." ती तन्वी काम करते. एखादा भांडण झाला, राखीसोबत काही झाला, विशालचा काही भांडण झाला, हा भांडण झाला, तो भांडण झाला. मी खूप मोठी मास्तरी नाही, मी खूप मोठी हेड मास्तरी नाही. छडी घेऊन येते, "ए राखी हा चुकीचा आहे. ए विशाल हा चुकीचा आहे. हा विशाल चुकीचा आहे." म्हणजे तू कोण होते सांगणारी, की चुकीचं आहे, बरोबर आहे? म्हणजे कोणाचंही भांडण असो, म्हणजे ह्याचं भांडण असो, त्याच्या भांडण असो, त्याच्या भांडण असो, स्वतःचा पॉइंट मी त्या भांडणातून स्वतःचा प्लस पॉइंट कसा गेन करीन, ह्या भांडणातून स्वतःचा प्लस पॉइंट कसा गेन करीन, इथून प्लस पॉइंट कसा गेन करीन, इथून प्लस पॉइंट कसा गेन करीन, ते तिची स्ट्रॅटेजी, तिचा गेम म्हणा तो खूप चांगला आहे, की माझी इमेज आणि जे असेल ना पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह मी कसे घेईन एखाद्या भांडणामधून, ते नेहमी लक्ष तिच्या केंद्रित असते, की एखादं भांडण हो, मग त्याच्यामध्ये चूक काय आहे, बरोबर काय आहे, ते मी गेन करते. दुसरी गोष्ट जो तिचा प्लस पॉइंट आहे, त्याच्यामुळे ती पॉझिटिव्ह दिसते, की प्रत्येक भाऊच्या धक्क्यामध्ये ना भाऊ तिला सजेशन देतात, की तन्वी हा नको करूस, तन्वी तो नको करूस. ते काय आहे ना, ते प्रॉपर ऐकते, की तिच्याबद्दल भाऊ काय म्हणत आहेत, काय सजेशन देत आहेत, काय फीडबॅक देत आहेत ना, त्या सर्वच गोष्टी ते बरोबर ऐकते. त्याच्यामुळे ते पुढच्या वीकमध्ये इम्प्रुव्हमेंट करते, की ओके भाऊनं मला सांगितलं होतं हा करायचा नाहीये, भाऊने मला हा फीडबॅक दिला होता हा करायचा नाहीये. त्याच्यामुळे काय आहे ना, तिच्या वीक बाय वीक तिचा गेम इम्प्रूव्ह झालेला आहे. तिच्यामध्ये प्लस गोष्ट आहे. पण तिच्यामध्ये परंतु तिच्या तुम्ही गेम बघाल ना, ते जेव्हा ते प्रभूसोबत दोस्ती वगैरे केलं नव्हतं किंवा प्रभूसोबत तिचा बॉन्ड झालेला होता, तो प्युअर होता, लिटरली प्युअर होता. परंतु एक प्लस गोष्ट तन्वीच्या याच्यामध्ये आहे, की प्रभू काहीच बोलत नव्हता. प्रभू फक्त लिस्नर होता. तो फक्त ऐकायचं काम करत होता आणि तन्वी फक्त बोलायचे काम करायची. आता बोलणे म्हणजे काय असते ना, आपल्याला कसं मला जसा फॉर एक्झाम्पल मला बोलायला आवडते. पण कोणीतरी ऐकणारा व्यक्ती पाहिजे ना आणि आता चारही बाजूला इमारतीला कॅमेरे लागले आहेत. आता मी बोलीन, प्रभू ऐकेल, परंतु ऐकणारा प्रभू असला तरी अख्खा महाराष्ट्र सुद्धा ऐकतच आहे. कारण की कॅमेरे सर्व माझ्याकडे लागले आहेत आणि मी तोंडातून शब्द काढत आहेत, प्रभूला सांगत आहे. तर हा कशा ना केशावेने जसा प्रभू ऐकत आहे, तसा महाराष्ट्र सुद्धा ऐकत आहे. म्हणून बोलण्यापेक्षा म्हणजे असते ना, की ऐकण्यापेक्षा मी बोलते आणि मला लिस्नर हवा असते, ते तिला इम्पॉर्टंट आहे. तर प्रभू सोबत तिचा बॉन्ड झाला, एव्हरीथिंग इज परफेक्ट प्युअर होता. परंतु तिच्यासाठी एक प्लस गोष्ट हे होती, की प्रभू फक्त ऐकायचे काम करते. प्रभू स्वतःचे मत मांडत नाही. तर तिथून सुद्धा तिने प्लस गेन केलं. त्याच्यानंतर रेवा आली आणि रेवासोबत तिची बॉन्डिंग चांगली चांगली व्हायला लागलेली आहे. आता खूप लोक म्हणतील की तिची बॉन्डिंग रिअल आहे, राहू शकते रिअल, एक दोन सेम सेम वयाच्या मुली असल्या की त्यांची बॉन्डिंग होते. परंतु तुम्ही तिथं बघाल ना, तर तन्वीच खूप बोलत असते. तन्वी बोलते, हा बोलते, मग हा बोलते, मग हा बोलते, अशी सांगते तशी सांगते. ते रेवा असते ना, असं वाटतं की रेवा फॉलोवर आहे, की ओके हा यार तसा यार, ओ हा यार, हा यार तसा नाहीये. एक असते ना सुगर कोटेड फ्रेंडशिप असते. जेव्हा हा सर्व भांडण वगैरे झाला तेव्हा राखीने शेवटच्या एपिसोडमध्ये वगैरे म्हटलं होतं, की रेवा तू फक्त शुगर कोटेड बोलतेस, तिला काय गोड गोड हवं, तिला काय बरोबर वाटेल ते गोष्टी तू बोलत असते. ज्या प्रकारे तिने म्हटलं होतं की प्रभू गेला, तर प्रभू गेल्यानंतर मी तू प्रभू बनू शकणार नाही, परंतु मला सांग, मी तुझं ऐकेन वगैरे वगैरे, काय गरज होती?
म्हणजे काय असते ना, एक असते फ्रेंड असते, तो असते गोल बोलणारा फ्रेंड असते, आणि एक असते तो गोडी बोलेल, तिखटी बोलेल, आंबटी बोलेल, हाई बोलेल, ती म्हणजे होती दीपाली. आणि फक्त गोड बोलेल, गोड बोलेल, गोड बोलेल, हिच्या ऐकेल, मग मी तुझ्या ऐकेन, वरच्याला ऐकेल, ही आहे रेवा. लिटरली रेवाच्या मला सांगा, लिटरली रेवाचा आतापर्यंत तिने टास्क वगैरे चांगले परफॉर्म केलं, सर्वच गोष्टी तिने चांगले परफॉर्म केलं, परंतु तिच्या ऍक्च्युअली आता या वीक मध्ये काय गेम दिसला? काहीही गेम दिसला नाही. फक्त तन्वीच्या बाजूला बसलेली असते, त्याच्या व्यतिरिक्त काहीच गेम नाहीये या वीक मध्ये. लिटरली या वीक मध्ये नो गेम. फक्त तन्वीची फॉलोवर, तन्वीची शुगर कोटे, तन्वीच्या ऐकणे, मग तन्वीला थोडा बहुत, मग तन्वी वारंवार तन्वीच्या ऐकते, मग हिला सुद्धा वाटते की माझं सुद्धा ऐक, मग ही थोडंसं ऐकते, मग ह्यांचे एकामेकाला बॉन्डिंग होऊन जाते की ठीक आहे, महाराष्ट्राला आमची फ्रेंडशिप बी दिसत आहे, महाराष्ट्राला आमचा गोडवा पण दिसत आहे. परंतु लिटरली रेवा तन्वीची इथं फॉलोवर्स वाटत आहे. आता मी तुम्हाला सांगते दीपाली इमोशन एक्सप्रेसिव्ह आहे. म्हणजे तिला रड आला तर ते रडते, तिला गुस्सा आला तर गुस्सा दाखवते, तिला अग्रेशन आला अग्रेशन दाखवते, तिला प्रेम आला तर प्रेम दाखवते, माया आली तर माया दाखवते. प्रत्येक इमोशन ना एक्सप्रेस करण्याची ॲबिलिटी ना दीपालीमध्ये आहे. काय असते ना, कोणी कोणी खूप एक्सप्रेस करत नाही, सर्व गोष्टी अंदर ठेवतात, परंतु दीपाली तशी नाहीये. दीपाली खूप एक्सप्रेसिव्ह आहे तिच्या इमोशनच्या प्रती, लिटरली. आणि काय असते ना, जे तन्वी आहे ते तन्वीला काय असते ना, एक लिस्नर हवायला असते, परंतु दीपाली कशी आहे, आंबट आहे, गोड आहे, चिंबट आहे, म्हणजे रडेल, फुगेल, मग अजून सांगेल, मग बोलेल, वाईटही बोलेल, पॉझिटिव्ह बोलेल, सर्व बोलेल. परंतु आपला जो खरा असते ना मित्र, काय असते ना, मित्र फक्त गोड बोलणारा नसते, मित्र हा आंबट, कडू, तिखट सर्वच बोलते, तो खरा मित्र. आणि दीपाली लिटरली तन्वीची खरी मैत्रीण आहे, परंतु तन्वीला फक्त फॉलोवर पाहिजे, म्हणून दीपाली सोबत तिचा कनेक्शन झाला नाही. कारण की दीपाली सोबत भांडण होत राहतात, कारण की डिफरंट पर्सनॅलिटीज आहेत, डिफरंट मतं आहेत, डिफरंट गोष्टी आहेत, म्हणून एवढा बॉन्डिंग दीपाली सोबत हिचा झाला नाही. परंतु दीपाली इट्स सच अ प्युअर चाइल्ड, प्युअर मन आहे तिच्या, कारण की प्युअरिटी आहे तिच्यामध्ये. आणि लिटरली हे कितीही कडू बोलली किंवा किती आंबट झाली तरी ह्या व्यक्तीसोबत, तन्वीसोबत तिच्या प्रेम लिटरली आहे, कारण की ती काटा ग्रुपची आहे, तिच्यामध्ये लिटरली माया आहे म्हणजे आहे. त्यामुळे जो आहे ना, गेम मध्ये तन्वी प्रामाणिक खेळते, ती पॉझिटिव्ह दिसते, परंतु जो बिहाइंड गेमच्या नंतर जो घरामध्ये वावर असते किंवा घरामध्ये बोलणे चालणे असतात किंवा कनेक्शन असतं ना, त्याच्यामध्ये सध्या ती स्वतःचा बेनिफिट कसा होईल, किंवा एखादा भांडण आहे त्याच्यामध्ये बेनिफिट कसा येईल, मग कोणासोबत दोस्ती करीन तर दिशीन, मग कॅमेऱ्यासाठी बोलीन तर कसं कोणाला पकडायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टीचा ना तिला बहुत जास्त नॉलेज आहे. आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर ना अजून एक टास्क होता, ते होता की एकामेकाला चॉकलेट द्यायचा. मला लिटरली एवढा वाईट वाटलं ना, दीपालीला कोणीही चॉकलेट दिला नाही. मला वाटलं की तन्वी देणार, तन्वीला असं वाटणार की यार बेकार आमचा भांडण वगैरे झालाय, मी तन्वी एक काम करेल की तन्वी दीपालीला दिला, पण तन्वी सुद्धा रेवाला देते. आणि आय वॉज की यार लिटरली यार, दीपाली डिझर्व, यार दीपाली डिझर्व, चॉकलेट डिझर्व करत होती तन्वीकडून, परंतु तिने दिलं नाही. परंतु दीपाली, मी म्हटलो ना, हा फ्रेंड आंबट असला, चिंबट असला, काही असला तरी हा व्यक्ती तन्वीला प्रेम करणार, आणि हे प्युअरिटी आहे, म्हणून तरी दीपालीने तन्वीला दिलं की तू कशी असलीस, काही असलीस तरी आपण मैत्रीण आहोत. आणि हिच्यामध्ये लिटरली ती माया आहे, परंतु दीपालीने लिटरली आज मन जिंकलं नाही. दीपाली काय असते ना, खरी मैत्रीण आहे, खरी मैत्रीण खऱ्या, जो असते ना ग्रुपला जॉईन करणारी, आपला असते ना कुटुंबाला सांभाळणारी आपली आई असते, तशी काटा ग्रुपला सांभाळणारी जी व्यक्ती आहे ना दीपाली आहे. लिटरली खूप चांगला, म्हणजे चांगल्या रीतीने हिला चॉकलेट वगैरे दिलं, परंतु तन्वीने तिला चॉकलेट सुद्धा दिलं नाही. खूप वाईट वाटला, लिटरली खूप वाईट वाटला. आता त्यानंतर वगैरे सुद्धा यांचे थोड्या बहुत भांडण वगैरे झाले, परंतु सर्वात जेव्हा आखरीमध्ये झालं ना, शेवटी तेव्हा मला तन्वीचा खूप ओव्हर ऍक्टिंग वाटली. ते म्हणतात की या तन्वी म्हणत आहे की मला डिफेम करतायत, कोण तुला डिफेम करत आहे? डिफेम साठी फेम पाहिजे ना, फेम कुठं आहे? म्हणजे असं काय फेम कमवली आहे किंवा असं काय आहे? फर्स्ट फायनली झाली आहे, आता पुढच्या वीक मध्ये सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ सर्वजण येणार आहेत. आता ती म्हणत आहे की मी फर्स्ट फायनली झाली आहे, म्हणून मला सर्वजण टार्गेट करत आहेत, मला डिफेम करत आहेत, मला तरी वाटत नाहीये की कोणी तिला डिफेम करत आहेत, कोणी तिच्याबद्दल वाईट बोलत आहेत. दीपाली काय असते ना, एक्सप्रेसिव्ह आहे, तिला फिलिंग एक्सप्रेस करायला आवडतात. तन्वीने ज्या प्रीतीने तिला म्हटलं की हिच्यासोबत दीपालीसोबत माझं कनेक्शन झालं नाही, दीपालीने आपली इमोशन्स काढलं आणि दीपालीने आपले इमोशन्स सांगितलं, त्याच्यामुळे डिफेम वगैरे होत नाही. किंवा ती म्हणते माझ्याबद्दल वाईट बोलली जाते, माझ्याबद्दल वाईट बोलत वगैरे, मला नाही वाटत की कोणी तिच्या पाठीमागे वाईट बोलत आहेत. प्रत्येक लोक स्वतःचे मतं ठेवत आहेत गेम बद्दल. विशाल आणि अनुश्री सुद्धा तिच्याबद्दल वाईट नाही बोलत आहेत की बाबा हे अशीच आहे तशीच आहे, तिच्याबद्दल गेम पर्स्पेक्टिव्ह न बोलत आहेत की नाही हिच्यामध्ये आहे मीपणा, थोडासा पॉझिटिव्ह गेन करणे, मग हा करणे, तो जो गेम बद्दल आहे ते कन्व्हर्सेशन करत आहेत, म्हणून तिला डिफेम तरी कोणी करत नाहीये. परंतु तन्वी ह्या बाबतीमध्ये ना खूप स्मार्ट आहे. तिला माहित आहे, ती जेव्हा ती एंट्री झाली होती ना तिची, तेव्हा तिने स्वतः म्हटलं होतं की बिग बॉस कसे खेळतात, मी बिग बॉसची खूप मोठी फॅन आहे, मी हिंदी बिग बॉस बघते. तर हिंदी बिग बॉस मध्ये तानिया मित्तल होती ना, की लोकांना दाखवायचं की माझ्याकडे किती पैसा आहे, किती कॅमेराज आहेत, काय असते ना,
तशी थोडी तन्वी सुद्धा तशा रीतीने गेम खेळते. तिला दाखवायचं असतं, की मी कशी आहे, मला ऐकणारा एखादा व्यक्ती पाहिजे. मग एक काम करते, मला डिफेम होत आहेत. आखरीमध्ये ती रडारड करत होती, खूप रडारड करत होती, की मला डिफेम करतायत, डिफेम करतायत. तू विनर झालेली नाहीस, फक्त फर्स्ट फायनलिस्ट झालेली आहेस आणि कोणी तिला डिफेम करत नव्हता. परंतु तिची असं वाटलं, की 2-4 आसू काढते म्हणजे थोडा पब्लिकला थोडा सिंपत्ती भेटेल, गेन करेल आणि त्यावर रेवा अजून तेच काम करत होती शुगर कोटेजच्या. "नको रडूस गं, नको रडूस गं, नको रडूस गं, नको रडूस गं." ह्या सर्व गोष्टीवरून ना आपल्याला तन्वीच्या गेम दिसते, की तन्वीला आय नो पण मला असं वाटतं, की बिग बॉसच्या हाऊसमध्ये तुम्हाला ॲट द एंड ऑफ द स्टोरी गेम खेळावंच लागणार आहे आणि ती खूप चांगल्या रीतीने आणि स्मार्टली गेम प्ले करत आहे. स्वतःला पुढे जात आहे. परंतु हा आहे, की ती अशा एक-एक छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवते आणि पॉझिटिव्ह गोष्टी लक्षात ठेवते. ती निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणून दिसत नाही. गेम म्हणा प्रामाणिक खेळते किंवा कोणासोबत कनेक्शन म्हणा, रेवासोबत कनेक्शन तिचं पॉझिटिव्ह आहे. ती भलेही ते गोड गोड शुगर असला, काही असला तरी कनेक्शन पॉझिटिव्ह आहे. दीपालीसोबत तिचा तेवढा कनेक्शन नाहीये. ती तोंडावर सांगते, की तेवढा कनेक्शन नाहीये आणि दीपालीला बुरा वगैरे वाटला. परंतु मला असं वाटतं, की एखाद्या व्यक्तीनं जशी तन्वी आहे, तन्वीला असं वाटतं, की ती जे मुद्द्यामध्ये बोलते, ज्या भांडणामध्ये बोलते, जे गेम परफॉर्म करते, ज्या गोष्टी परफॉर्म करते म्हणजे मी परफेक्ट आहे. मला तरी वाटते, की एखादा व्यक्ती कधीच परफेक्ट राहू शकत नाही. तशी तन्वी सुद्धा परफेक्ट नाहीये. पण तन्वी ही पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे. गेम चांगला खेळते. स्ट्रॅटेजीने पूर्ण प्लॅन करते, स्ट्रॅटेजीने एक-एक पॉइंट निवडते, पॉझिटिव्ह पॉइंट कोणचा भेटेल, पॉझिटिव्ह पॉइंट कोणचा भेटेल आणि त्याच्यासाठी सुद्धा बुद्धी लागते आणि ती खूप चांगल्या रीतीने गेम खेळत आहे. इकडे विशाल वगैरे जे पण आहेत ते निगेटिव्ह दिसतात, परंतु त्यांच्या सुद्धा गेम आहे. सर्वांच्या प्रत्येकाच्या गेम असते. परंतु अशा रीतीने तन्वी आज मला खूप निगेटिव्ह वाटली. असं वाटलं की खूप ओव्हर करत आहे, ड्रामा करत आहे, डिफेम करत आहेत, हा करत आहेत. मला दीपालीबद्दल खूप वाईट वाटलं, की दीपालीला कोणी चॉकलेट दिला नाही, दीपालीला कोणी तेवढी इम्पोर्टन्स दिला नाही. कारण की काटा ग्रुप फॉर्म करणारी व्यक्ती ती दीपाली होती आणि दीपालीला कोणी एवढी इम्पोर्टन्स दिला नाही. तुम्हाला तन्वीबद्दल कारण की आज पूर्ण एपिसोड तन्वी आणि दीपालीबद्दलच होता. तर तुम्हाला दीपाली बरोबर वाटली, की तन्वी बरोबर वाटली मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगाल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.